आज आपल्याकडे काही निवडक धर्मशास्त्रीय ग्रंथ आणि बायबलमधील वचनं आहेत. हो. आणि ती एका व्यक्तीबद्दल काही अविश्वसनीय दावे करतात. हो, ते म्हणतात की सुमारे 2000 वर्षांपूर्वी जगलेला एक मनुष्य तो केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नव्हता. नाही तर तो विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वात होता. त्यानेच हे विश्व बनवलं आणि तोच जीवनाचा अंतिम स्रोत आहे. म्हणजे हे दावे इतके मोठे आहेत की ते एकत्र कसे बसतात हाच एक मोठा प्रश्न आहे. हे स्रोत येशूच्या 3 मुख्य ओळखींवर लक्ष केंद्रित करतात: वचन, निर्माता आणि जीवन. बरोबर. आणि आजचा आपला उद्देश हाच आहे की या स्रोतांच्या आधारे हा धर्मशास्त्रीय युक्तिवाद कसा रचला जातो, हे दावे एकमेकांशी कसे जोडले जातात, याचा शोध घेणे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हो. पहिली ओळख आहे वचन. याची सुरुवातच योहानाच्या शुभवर्तमानाच्या एका प्रसिद्ध वचनाने होते. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देव होता. आता हा शब्द किंवा वचन म्हणजे नक्की काय? हा फक्त बोललेला शब्द नाहीये, बरोबर? अजिबात नाही. यामागे खूप मोठी तात्विक पार्श्वभूमी आहे. मूळ ग्रीक भाषेत इथे लोगोस हा शब्द वापरला आहे. लोगोस. हो. आणि काय ना, त्या काळातल्या ग्रीक तत्वज्ञानानुसार लोगोस म्हणजे विश्वाला चालवणारी एक वैश्विक बुद्धी, एक वैश्विक नियम. अच्छा, म्हणजे कॉस्मिक प्रिन्सिपल सारखं काहीतरी. अगदी एक दैवी कारण. आणि योहानाने शुभवर्तमानात थेट दावा केला की ही वैश्विक बुद्धी म्हणजे कोणतीही अमूर्त शक्ती नाही, तर येशू नामाची एक व्यक्ती आहे. थांबा, म्हणजे हे तर खूपच मोठं विधान आहे. म्हणजे विश्वाला चालवणारी कॉस्मिक शक्ती, एक नियम, ती प्रत्यक्षात एक व्यक्ती आहे असं या स्रोतांचं म्हणणं आहे. हो, त्या काळासाठी हा एक धक्कादायक आणि क्रांतिकारी विचार होता. आणि यात आणखीन एक मनोरंजक गोष्ट आहे. हे स्रोत जुन्या करारातील नीतिसूत्रे या पुस्तकाचा संदर्भ देतात, जिथे म्हटले आहे की जगाच्या निर्मितीपूर्वी ज्ञान अस्तित्वात होते. बरोबर. आणि हे स्रोत त्या ज्ञानाला थेट येशूशी जोडतात. ही तर एक खूपच धाडसी मांडणी आहे ना? हो, कारण नीतिसूत्रांमध्ये ज्ञान हे देवाच्या निर्मितीतील पहिलं आणि सर्वश्रेष्ठ तत्व म्हणून सादर केलं आहे, पण ते अमूर्त आहे. इथे त्याला थेट एक व्यक्ती म्हणून ओळख दिली जात आहे. म्हणजे बघा, येशूला निर्मितीपूर्वीचे वचन आणि ज्ञान म्हणून सादर करून हे स्रोत 2 गोष्टी स्थापित करतात. कोणत्या 2 गोष्टी? एक, त्याचं देवत्व, आणि दुसरं, त्याची चिरंतन भूमिका. तो केवळ इतिहासाचा एक भाग नाही, तर तो स्वतः इतिहासाच्या आणि काळाच्या पलीकडचा आहे, अशी ही मांडणी आहे. म्हणजे त्याला इतिहासाच्या नियमांमध्ये बांधता येत नाही. पण मग तो इतिहासात आलाच कसा? हीच गोष्ट आपल्याला वचन देहधारी झाले या संकल्पनेकडे नेते, बरोबर? अगदी बरोबर. स्रोतांमध्ये येशूला जीवनाची भाकर असंही म्हटलं आहे. ही कल्पना कशी जोडली जाते इथे? खरं तर वचन देहधारी झाले ही या सगळ्या युक्तिवादाची मध्यवर्ती कल्पना आहे. एक अमूर्त वैश्विक दैवी संकल्पना. ती मूर्त रूप घेते, मानवी देह धारण करते. अच्छा. आणि जीवनाची भाकर हे त्याचंच एक प्रतीक आहे. जसं भाकर खाल्ल्याने आपल्याला शारीरिक जीवन मिळतं, तसंच हे देहधारी झालेलं वचन स्वीकारल्याने सार्वकालिक म्हणजेच आध्यात्मिक जीवन मिळतं. म्हणजे एक अमूर्त गोष्ट भौतिक रूपात येऊन जीवन देते. हो, असा या स्रोतांचा दावा आहे. ठीक आहे, म्हणजे येशू हे निर्मितीपूर्वीचे वचन किंवा ज्ञान आहे, जे नंतर मानवी रूपात आले. पण ही खूप अमूर्त आहे. या अमूर्त संकल्पनेचा आणि आपल्या भौतिक जगाचा, या झाडांचा, या ताऱ्यांचा आपला काय संबंध? बरोबर. इथेच स्रोत दुसरा अधिक ठोस दावा करतात, नाही का? अगदी. ते म्हणतात की हे वचन केवळ अस्तित्वात नव्हतं, तर तेच निर्मितीचं माध्यम होतं. म्हणजेच तो निर्माता होता. योहान 1:3 स्पष्टपणे सांगतं, सर्व गोष्टी त्याच्याद्वारे निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले आहे त्यातले काहीही त्याच्याशिवाय निर्माण झाले नाही. आणि कलोसाईकरांस पत्र 1:16 मध्ये तर ही कल्पना आणखी पुढे नेली आहे. हो, त्यात म्हटलंय की सर्व गोष्टी केवळ त्याच्याद्वारे निर्माण झाल्या नाहीत, तर त्या त्याच्यासाठी सुद्धा निर्माण झाल्या आहेत. आणि यात खूप मोठा फरक आहे. हो ना, म्हणजे तो केवळ निर्मितीचं एक साधन नव्हता, तर तोच निर्मितीचा अंतिम उद्देश होता. हा तर त्याहूनही मोठा दावा आहे. हो, आणि यामुळेच त्याच्या देवत्वाचा दावा अधिक पक्का होतो. तो निर्मितीच्या वेळी फक्त उपस्थित नव्हता, तर तोच निर्मितीमागील कर्ता आणि कारण होता. याच संदर्भात योहान 10:30 महत्वाचं ठरतं, जिथे येशू म्हणतो, मी आणि पिता एक आहोत. आणि हे विधान ऐकून लोकांनी त्याला दगडमार करायचा प्रयत्न केला होता. बरोबर.
कारण त्यांच्या मते एक सामान्य मनुष्य स्वतःला थेट देवाच्या बरोबरीचा ठरवत होता, ईश्वरनिंदा करत होता. पण इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. जर तो निर्माता आहे तर तो स्वतःच निर्मित जीव कसा बनू शकतो? बरोबर. श्रोत्यांमध्ये देवाचे दुसरे स्वरूप आणि शेवटचा आदाम अशा काही खूप गुंतागुंतीच्या संकल्पना वापरल्या आहेत. सामान्य श्रोत्यांसाठी याचा अर्थ काय यावर थोडा प्रकाश टाकू शकाल का? नक्कीच. ही ख्रिस्ती धर्मशास्त्रातील सर्वात गहन संकल्पनांपैकी एक आहे. ट्रिनिटी या संकल्पनेनुसार देव एका तीन आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हो. दुसरे स्वरूप म्हणजे पुत्र, म्हणजेच येशू. आणि गंमत म्हणजे स्रोत म्हणतात की हा निर्माता स्वतःच आपल्या निर्मितीचा एक भाग बनला. म्हणजे कसं? याची कल्पना तुम्ही अशी करू शकता की जसा एखादा कादंबरीकार आपल्याच कादंबरीत एक पात्र म्हणून प्रवेश करतो. वा, हे खूपच चांगलं उदाहरण आहे. तो कादंबरीचा लेखक राहतोच, पण त्याच वेळी तो त्या कथेचा एक भागही बनतो. म्हणजे संपूर्ण विश्व त्याच्या आत आहे आणि तरीही तो त्या विश्वाच्या एका छोट्याशा भागात, एका विशिष्ट काळात, एका मनुष्यासारखा वावरत होता. हे एखाद्या कोड्यासारखं वाटतं. आहेच. आणि शेवटचा आदाम म्हणजे काय? बायबलनुसार पहिला आदाम हा मानवजातीचा प्रतिनिधी होता, ज्याने आज्ञा मोडली आणि जगात पाप आणले. बरोबर. याउलट शेवटचा आदाम म्हणजे येशू, जो मानवतेची एक नवीन सुरुवात करतो, जो आज्ञाधारक राहून मानवतेला पुन्हा देवाशी जोडतो. तो एक प्रकारे एका नवीन प्रकारच्या मानवतेचा प्रोटोटाईप आहे, असं स्रोत सांगतात. ठीक आहे. म्हणजे एक चिरंतन वचन जे सर्वशक्तिमान निर्माता आहे ते स्वतःच्या निर्मितीमध्ये एक नवीन सुरुवात करण्यासाठी प्रवेश करते. पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? निर्माता आपल्याच कादंबरीत एक पात्र म्हणून का येईल? अगदी. इथेच तिसरी ओळख समोर येते. जीवन. बरोबर. या स्रोतांनुसार या सगळ्याचा उद्देश आहे जीवन परत देणे. परत देणे. हो. निर्मिती तिच्या मूळ स्रोतापासून, म्हणजे निर्मात्यापासून दूर गेल्यामुळे मृत्यू आला. त्यामुळे निर्माता स्वतः निर्मितीत येऊन जीवनाचा मार्ग पुन्हा उघडतो. म्हणूनच येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे असेही. इथे जीवन या शब्दाचा अर्थ फक्त श्वास घेणे आणि अस्तित्वात असणे इतकाच नाहीये, बरोबर? नाही. इथे काहीतरी अधिक खोल अर्थ अपेक्षित आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे नेमकं काय या स्रोतांच्या मते? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. इथे सार्वकालिक जीवन म्हणजे केवळ वेळेची लांबी नाही, म्हणजे कायमस्वरूपी जगणे इतकेच नाही. तर ती जीवनाची एक गुणवत्ता आहे, एक प्रकार आहे. निर्मात्यासोबत एका जिवंत नात्यात असणे, त्याच्या स्वभावाशी एकरूप होणे, हेच खरं जीवन आहे, असं हे स्रोत सांगतात. अच्छा. म्हणूनच 1 योहान 5:12 मध्ये म्हटले आहे, ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे, ज्याच्याकडे देवाचा पुत्र नाही त्याच्याकडे जीवन नाही. म्हणजे हे जीवन मिळवण्यासारखी कोणती वस्तू नाही, तर ती एक व्यक्ती आहे जिला आपण प्राप्त करतो किंवा जिच्याशी आपण जोडले जातो. अगदी तसंच. ही एक नात्यावर आधारित गोष्ट आहे. हो. हे विश्वास आणि त्यातून येणाऱ्या आज्ञाधारकतेशी जोडलेलं आहे. जर तुम्ही पुत्राला म्हणजेच देहधारी झालेल्या वचनाला स्वीकारता तर तुम्हाला ते जीवन मिळतं, अन्यथा नाही, असा याचा सरळ युक्तिवाद आहे. या चर्चेच्या शेवटी स्रोतांमध्ये एक खूप थेट आणि निर्णायक निष्कर्ष काढला आहे. त्यात म्हटले आहे, निर्मित जग येशूचे आहे. केवळ येशूची आज्ञा पाळणारे जीवच टिकतील. येशूचे अनुकरण केल्याने जीव सर्व काळ जगतो. हे विधान खरं सांगायचं तर खूपच कठोर वाटतं. हो, ते वरवर पाहता तसंच वाटू शकतं. काळ्या पांढऱ्या रंगात विभागणी केल्यासारखं. बरोबर. पण बाजूनं घेता या स्रोतांच्या तार्किक चौकटीत राहून पाहिलं तर हा आधी मांडलेल्या युक्तिवादांचा एक स्वाभाविक शेवट आहे. तो कसा? जर येशूच निर्माता आहे आणि तोच जीवनाचा स्रोत आहे, तर त्याच्याशी एकरूप होणे हाच अस्तित्वात राहण्याचा एकमेव मार्ग म्हणून सादर केला जातो. याला स्रोत असे मानतात की निर्माता स्वतः आपल्या निर्मितीला टिकून कसे राहायचे हे शिकवत आहे. अच्छा. म्हणजे जसं एखाद्या मशीनच्या निर्मात्याने तिची काळजी कशी घ्यावी याची माहिती पुस्तिका द्यावी, तसंच काहीचं? अगदी बरोबर. तसंच काहीच. म्हणजे हे धमकीपेक्षा एका सूचनेसारखं आहे. जर निर्मात्यानेच बनवलं असेल तर त्यालाच ते कसे टिकवायचे हे माहीत असणार, असा यामागे तर्क आहे. बरोबर. ही त्या धर्मशास्त्रीय प्रणालीची अंतर्गत सुसंगतता आहे. ते याला निर्मात्याने दिलेली डिझाईन स्पेसिफिकेशन्स म्हणून पाहतात. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे येशूच्या 3 एकमेकांत गुंतलेल्या ओळखींचा शोध घेतला.
सुरुवात झाली एका वैश्विक आणि चिरंतन वचनापासून जे जगाच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात होतं. त्यानंतर आपण पाहिलं की हेच वचन सर्व शक्तिमान निर्माता आहे, ज्याच्याद्वारे आणि ज्याच्यासाठी सर्व काही निर्माण झालं. आणि शेवटी तोच निर्माता आपल्या निर्मितीत प्रवेश करून स्वतः जीवनाचा स्रोत बनतो आणि आपल्या निर्मितीला टिकून राहण्याचा मार्ग दाखवतो. पण या तीनही भूमिका वेगवेगळ्या नसून एकाच कथेचे 3 भाग आहेत. वचन हे निर्मितीचे माध्यम आहे आणि ती निर्मिती आपला अंतिम उद्देश आणि जीवन पुन्हा आपल्या मूळ स्रोतामध्ये. म्हणजेच त्या वचनातच शोधते. अगदी. हे दस्तऐवज एक व्यापक आणि आत्मनिर्भर असा धर्मशास्त्रीय युक्तिवाद सादर करतात. या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतो. स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की येशूने निर्मित जीवाला टिकून राहण्याचा मार्ग दाखवला. यावरून एक प्रश्न निर्माण होतो. जर निर्माता आपल्या निर्मितीला टिकून राहण्यासाठी एक आदर्श मार्ग किंवा एक मॅन्युअल देत असेल, तर त्या निर्मितीच्या स्वातंत्र्याच्या म्हणजेच फ्री विलच्या स्वरूपाबद्दल हे काय सूचित करते? जर डिझायनरनेच सांगितलेला एक योग्य मार्ग असेल, तर दुसरा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य खरंच कितपत अर्थपूर्ण ठरतं? हा एक डिझाईन आणि स्वातंत्र्यामधला मोठा पेच आहे, विचार करण्यासारखा.